6-7 तुझ्या तोंडामुळं, लक्षात घ्या वचन तिथंच कार्य करायला, ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला लगेच प्रोसेस सुरू होते. जबरदस्त पॉवरफुल ते जिवंत वचन आहे, जिवंत शब्द येशू ख्रिस्त लिहिलेला शब्द बायबल, आणि हा जिवंत आहे शब्द, तो लगेच कार्य करायला सुरुवात करतो. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे दिव्य दूतांसमोर म्हणू नकोस. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊ, तुझ्या बोलण्याचा, लक्षात ठेवा. आमचे खूप आशीर्वाद अडले जातात. का नाही मिळत प्रार्थनेची उत्तर? का उपवासाने प्रार्थना करतो, वर्षानुवर्ष मागतोय, का नाही मिळत? तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी? तुझ्या हातची कामे नष्ट का करावी? बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे या वायफळ गोष्टी होत, पण तू देवाचे भय धर, पण तू देवाचे भय धर. आपल्याला माहितीये देवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. नीतिसूत्राचा 15वा अध्याय 1-2. नीतिसूत्राचा 15वा अध्याय 1-2. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते. कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. सुज्ञाची जीवा सुज्ञान वदते, मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते, मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. याकोबाचा 3रा अध्याय 6वे वचन, याकोबाचा 3रा अध्याय 6वे वचन. जीभ ही आग आहे, जीभ ही आग आहे, ती अनितीचे भुवन आहे. आमच्या अवयवात सर्वात शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटलेली अशी आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटलेली अशी आहे जीभ. आता बघायला गेलं तर स्त्री खूप सुंदर आहे, परमेश्वराने निर्माण केली, आणि पुरुषच सांगू शकतो स्त्री अतिशय सुंदर आहे, नाजूक, सगळ्यांना आवडणारी बहीण, मुलगी, आई, आजी, कोणी असू दे, कोणत्याही रूपामध्ये असू दे, स्त्री ही मोहक असते, स्त्री सगळ्यांना आवडते असं म्हणतात. पुन्हा शब्द वापरलाय, असं म्हणतात सगळ्यांना आवडते. ती नाजूक आहे असं म्हटलं जातं, ती कमजोर आहे, ती अबला आहे असं म्हटलं जातं. माझ्या प्रियांनो, मानसशास्त्रानुसार, शरीरशास्त्रानुसार सिद्ध झालंय की स्त्रियांना हार्ट अटॅक कमी येतात. ऐकलं असेल तू, पुरुषांना हार्ट अटॅक जास्त येतात. स्त्रियांना हार्ट अटॅक कमी येतात, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे हार्ट अटॅक येण्यामध्ये. लक्षात घ्या, स्त्री नाजूक म्हणतात, अबला म्हणतात, आणि तरी हार्ट अटॅक तिला कमी येतात, कमी प्रमाणात स्त्रियांना येतात, पुरुषांना जास्त येतात. थोडक्यात स्त्री ही हाडापासून बनली आहे, पुरुष मातीपासून बनलाय, बरोबर? स्त्री पुरुषाच्या मजबूत टणक टणक हाडापासून बनली, बरोबर आहे? आणि ती बोलते, ती बोलते. हार्ट अटॅक का कमी येतो, का प्रमाण कमी आहे? ती बोलत राहते, ती सांगत राहते, ती शिकवत राहते, ती शांत बसतच नाही. अनेक समस्या, अनेक विचार येते, जे जे मनात येईल ते ते विचार ती बोलतच राहते. आपल्या प्रत्येक भावना ती याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, ती सांगते, ती शांत बसत नाही. आपले सगळे मनातले विचार ती बाहेर काढते, पुरुष नाही, शांत.
कारण असं चुकीची समजूत करून देण्यात आलेली असते लहानपणापासून. बडबड करणारा, जास्त बोलणारा, रडणारा, आपल्या भावना व्यक्त करणारा पुरुष कमजोर आहे. पुरुष कसा कणखर, मितभाषी, शांत, खंबीर, एकदम शांत. त्याच्यामुळे या चुकीच्या समजुतीमुळं तो बिचारा लहानपणापासून त्याला, अरे पोरीसारखं काय रडतोस, पोरीसारखं काय बडबड करतोस, बायकासारखं नको वागूस, पुरुषासारखं वाग. मग त्याला वाटतं आपण रडायचं नाही, आपण जास्त बोलायचं नाही, मनातल्या भावना सांगायच्या नाही. तो सगळं आतल्या आत ठेवतो, आतल्या आत सहन करतो. सेम स्त्री आणि पुरुष सेम बनवलेले आहेत परमेश्वराने. त्याच्या दृष्टीनं त्याची फक्त लेकरे ती पुत्र आणि कन्या, दोघे सेम सहन करतात, सगळ्या गोष्टी समान सहन करतात. माझ्या प्रियानं, जेवढा आईचा जीव असतो जरी ती उदरातून आपल्या लेकराला देते, तेवढा जीव बापाचा आपल्या लेकरांवर असतो. हे लक्षात घ्या. तो मरतो त्या लेकरांसाठी, त्या बायकोसाठी, झिजतो, तो स्वतःच सर्वस्व तो देतो. गुणगान आईचं होतं, पण तो पुरुषही झिजतो. पण त्याला सांगितलेलं असतं जास्त आपलं मत व्यक्त करायचं नाही, बोलायचं नाही, सांगायचं नाही. आणि म्हणून ते सगळं आत ठेवत राहतो. त्याचं बोलणं दबून राहतं. स्त्री मात्र सगळं काही बोलत राहते, सगळं सांगत राहते. मनातले कोणतेच विचार तिला लपून ठेवत नाही. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहायच्या. आपल्याला फक्त जास्त बघायचं आहे स्त्री बोलते. म्हणून पुरुषांना पासलांना म्हटलं, पुरुषांना पण येऊ दे, कारण पुरुषापासून, त्याच्या हाडापासून ती बनवलेली आहे, त्याच्या मदतीसाठी ती बनवलेली आहे. तो एकटा असावा हे बरे नव्हे, त्याला आनंद देण्यासाठी मदतगार म्हणून ती बनवलेली आहे. ती दोघे एक देह म्हणतील असं सांगितलेलं आहे. मग स्त्री पुरुषाविना अर्धवट आहे, अपूर्ण आहे. त्याच्यामुळं पुरुषाच्या समोर स्त्री काय आहे, स्त्रीला पुरुषाच्या समोर पुरुष काय आहे ह्या गोष्टी माहित असणं, दोघांचे कर्तव्य माहित असणं आणि दोघं परमेश्वरासमोर कोण आहे हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पास्टरने मला म्हटलं स्त्रियांना आपण बोलू, मी म्हटलं नाही पुरुषांना पण त्या ठिकाणी बोलवा, कारण गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी फक्त स्त्रीला तिचं अस्तित्व ज्यावेळेला जाणीव होते, ते अस्तित्व पुरुषाला जाणवणं गरजेचं आहे. स्त्रीमधल्या कमतरता, स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट पुरुषाच्या समोर येणं आणि त्या वेळेला तिला सांभाळून धरणं हे त्याचं काम आहे, कारण त्याला स्वामित्व दिलंय. माझ्या प्रियांनो, पुरुषाला स्वामित्व दिलेलं आहे. स्त्री कितीही शिकलेली असू दे, कितीही उच्च पदावर जाऊ दे, किती सुंदर असू दे, किती मोठ्या अधिकार पदावर असू दे, किती पैसा प्राप्त करू दे, पुरुषाला स्वामित्व दिलंय. देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं. लक्षात घ्या, हवेला दोषी ठरवलं जातं. हवेनं पाप केलं, मान्य आहे. ती बोलते ना, ती बोलते, ती बोलली एकांतात त्या सर्पासंती, सैतानासंती. सैतान बघितलं बडबडी आहे, भावना व्यक्त करणारी आहे, म्हणून त्याने तिला खुलवलं, त्यानं मोहात घातलं. छान बोलला तो तिच्याशी, ऐकवलं त्यानं तिला. देव तुझ्यासाठी असा बोलला ना, तुला सांगितलं नाही खाऊ नको, ते करू नको, ते करू नको. तिच्याशी बोलला, तिचं किती जाणीव आहे, तिची किती काळजी, दाखवलं, बोलून दाखवलं. तो बोलला, बोलल्यानंतर त्याने ते फळ दाखवलं की किती सुंदर आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होणार आहे. तुम्हाला सगळं ज्ञान प्राप्त होईल, चांगल्याची वाईटाची जाणीव तुम्हाला प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. हे सगळं त्यानं सांगितलं. तिनं काय केलं, ती गेली आदामाकडे, आपल्या पतीकडे जाऊन तिनं पण त्याला सगळं ते सांगितलं, बोलली. स्त्री बोलते, तिनं ते त्याला सगळं सांगितलं, त्यानं ऐकलं.
वर तिनं ते फळ दाखवलं, त्यानं ते पाहिलं आणि त्याला स्वामित्व दिलेलं होतं. आदामाला आज्ञा दिली होती, या झाडाचं फळ खाऊ नकोस. फेलोशिप करण्यासाठी तो आदामाकडे येत होता. म्हणजे परमेश्वराची फेलोशिप त्या दोघांना मिळत होती. डिवाइन नॉलेज त्याच्यावर होतं. परमेश्वराच्या सहवासातला आनंद आणि ते स्वामित्व, तो अधिकार आणि सगळी सृष्टी व्यापून टाका, हे सगळ्या गोष्टींचं गुणत्व आदामाला प्रगट करून दिलेलं होतं. अधिकार स्वामित्व त्याला माहिती दिलेलं असताना जी मदतगार आहे, जी कमजोर म्हणून सांगितलेली आहे, त्या स्त्रीला जी त्याच्या मदतीसाठी दिलाय, तिच्यावर स्वामित्व दिलाय, त्या स्त्रीचं ऐकून त्यानं परम परमेश्वर जो त्याचा पिता, त्या स्वर्गीय पित्याची आज्ञा मोडली. नीट लक्ष देऊन ती बोलते, ती दाखवते, ती कन्व्हिन्स करते, मॅनिप्युलेट करते. लक्षात घे, मी पण स्त्रीच आहे, मी ही स्त्री आहे. ती बोलते, मी पण बोलत आहे. देवाचं वचन सांगत आहे, दाखवत आहे त्याचं सामर्थ्य. आणि त्याच दुनिया, तोच परमेश्वर, तोच जिवंत देव जो माझ्यात आहे, तोच तुमच्यामध्ये आहे. आणि तो कुणात एवढा तेवढा एवढा 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 असा नाही, पूर्ण परमेश्वर. जेव्हा मी त्याला स्वीकारतो, तारणारा देव म्हणून तू माझा देव आहे, आणि त्याला आमच्या अंतःकरणात येतो, त्यावेळेला तो पूर्णपणे आमच्या अंतःकरणात येतो. आणि तो आमच्या अंतःकरणात येतो त्यावेळेला त्याचे सगळे गुण, त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स, त्याचे सगळे गुणधर्म आमच्या अंतःकरणात येतात. मग तो क्षमा करणारा, तो पवित्र, तो आरोग्य देणारा, सगळं, तो सत्याचा देव, तो सामर्थ्याचा देव, तो प्रीतीचा देव, तो शांतीचा देव, तो पुरवठा मंत्री, सगळे त्याचे गुण, त्याचे ऍट्रिब्यूट सगळे आमच्यामध्ये येतात. स्त्रीमध्ये पण आणि पुरुषामध्ये पण समान. तोच देव स्त्रीमध्ये, तोच देव पुरुषामध्ये येशू ख्रिस्त आहे. माझ्यातला जुना मनुष्य मेला आहे, ती जुनी स्त्री, जुना पुरुष मेला आहे. उठला कोण? फक्त ख्रिस्त. ज्या वेळेला परमेश्वर स्वर्गीय पिता तुम्हाला पाहतो, त्यावेळेला तुमच्यात काय दिसतो? येशू ख्रिस्त, त्याची धार्मिकता. स्त्रीची धार्मिकता, पुरुषाची धार्मिकता नाही. स्त्रीची धार्मिकता, पुरुषाची धार्मिकता नाही, येशू ख्रिस्ताची धार्मिकता. ज्या वेळेला परमेश्वर आमच्याकडे बघतो, त्यावेळेला फक्त त्याची लेकरं, त्याचं लेकरू जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलं आहे आणि त्याची नीतिमत्व प्राप्त केलेला आहे, पवित्रतेने मंडित आहे, ते लेकरू जे त्याच्यासाठी मोलवान आहे. यशा 43 मध्ये सांगितल्याप्रमाणे ते लेकरू त्याला दिसतं. अब्राहमाने इथे चूक केली. त्यानं स्वामित्वाचा अधिकार वापरला नाही. त्याला स्वामित्व दिलेलं होतं, तो तिला त्याच क्षणाला म्हणू शकला असता, कारण त्याला पूर्ण पृथ्वीवर अधिकार दिला होता, तिच्यावर देखील अधिकार दिलेला होता. तो तिला म्हणू शकला असता, शांत बस, गप्प बस, नाही पाहिजे. का बोललीस? का बोललीस? त्याच्यासाठी का बडबड केलीस? नको करूस, शांत बस, चल देवाच्या सानिध्यात येईल परमेश्वर. आता त्याने आपलं स्वामित्व वापरलं नाही. त्याला ज्ञान दिलेलं होतं, त्या ज्ञानाचा उपयोग त्याने केला नाही, हे लक्षात घ्या. त्यानं तिचं ऐकलं आणि त्याप्रमाणे तो वागला. माझ्या प्रियांनो, परमेश्वर सांगितलं ते दोघं एक देह होती. ती हाडापासून बनवलेली आहे, ती मजबूत आहे, ती मदत करण्यासाठी बनवलेली आहे. आणि तिच्यामध्ये देखील येशू ख्रिस्त आहे, जो आपल्या पुरुषांमध्ये आहे, तोच येशू ख्रिस्त प्रत्येक स्त्रीमध्ये आहे.
तिच्यामध्ये तेच सामर्थ्य जे पुरुषामध्ये आहे, तेच सामर्थ्य, तेच सामर्थ्य. परमेश्वराच्या समोर ते दोघं समान आहेत. नीट लक्ष देऊन ऐका माझं सांगणं. परमेश्वर गैरसमज करून घेऊ नका. पुष्कळ स्त्रिया या बाबतीत गैरसमज करतात आणि आशीर्वादाला मुकतात. ते परमेश्वराचे पुरुष आणि स्त्री परमेश्वराची लेकरं आहेत, त्याच्या समोर दोघं समान आहेत. परंतु पुरुषाला स्वामित्व दिलेलं आहे. म्हणजे तो पायदळी तुडवेल, तिने त्याच्या पायाजवळ राहायचं, ते समान आहे. पण तिच्यावर स्वामित्व परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणजे परमेश्वरात जे आज्ञा परमेश्वर देतो त्या आज्ञेप्रमाणे परमेश्वरामध्ये, त्याच्या वचनात, त्याच्या भयात, त्याच्या स्तवनात, त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या कार्यात चालवण्यासाठी पुरुषाची नेमणूक आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आपल्या हंगामी फळ देतो. माझ्या प्रियांनो, वचनात मिळवलेला, प्रार्थनेत मिळवलेला, परमेश्वरामध्ये बळकट असलेला असला पुरुष त्याच्या अधीन ती स्त्री, आणि तो तिला आणि कुटुंबाला चालवतो. हे लक्षात घ्या. जो परमेश्वराच्या वचनात चालत नाही, जो परमेश्वराच्या धन्य तो पुरुष म्हटला, पण त्या नियमाप्रमाणे, त्या वचनाप्रमाणे जो चालत नाही, त्याचं कुटुंब परमेश्वरामध्ये वाढत नाही, परमेश्वराच्या भयात वाढत नाही, परमेश्वराच्या सामर्थ्यात वाढत नाही. हे लक्षात घ्या. पुरुषाला किती मोठं स्थान दिलंय परमेश्वराने. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, तसा पुरुष स्त्रीचं मस्तक आहे. लग्न झालेला असो नसो, लक्षात ठेवायचं. त्याला मस्तकाचं स्थान दिलंय आणि त्यानं त्याचं स्थान, त्या स्थानाचं, त्या स्वामित्वाचं सदैव भान ठेवून वागलं पाहिजे. म्हणजे दारूच्या गुत्त्यात नको, की दुसऱ्या बायकांच्या नादात नको, तंबाखू, गुटखा, सिगारेट किंवा कोणता नाद किंवा कोणत्या खोट्या गोष्टी, कुणाला खेचणं, खाली तुडवणं, पायदळी तुडवणं, वाईट शाप देणं, वाईट घाणेरड्या गोष्टी करणं नाहीच नाही. तो नीतिमान परमेश्वराच्या मार्गात चालणारा देवाचं लेकरू, देवाच्या सामर्थ्याने पेटलेला जसा ख्रिस्त, तसा तो असला पाहिजे. म्हणून बायबलमध्ये सांगितलं, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे. योहानमध्ये सांगितलंय, मत्तेमध्ये सांगितलेलं, स्पष्ट सांगितलेलं आहे. मग तो पुरुष परमेश्वरासारखा असला पाहिजे. तो येशू ख्रिस्त मस्तक आहे, त्याला मस्तकाचं स्थान दिलेलं आहे. जसा येशू ख्रिस्तानं मंडळीसाठी आपला प्राण दिला, तसा पुरुष आपलं लाईफ स्त्रीसाठी दिलं. काय साधी साडी घेता येत नाही, साधं ही गोष्ट घेता येत नाही, प्राण कधी द्यायचे? गळ्यातलं करा म्हटलं तर केलं नाही. त्यांना बघा किती छान, ती काय एवढं नवऱ्याचं एवढं छान स्वयंपाक करत नाही, एवढे कष्ट करत नाही, पण तिचा नवरा कसा फुलासारखा ठेवतोय. 3 तोळ्याचं मंगळसूत्र घेतलं आणि ह्यांनी, आणि काय प्राण देणार आहे माझ्यासाठी? काय नाही, ते फक्त बोलतातच. हे फक्त ऐकायचं असतं मेसेज. हे पण ऐकतील, या कानाने ऐकतील, त्या कानाने देतील सोडून. आज तेच सांगायचंय मला तुम्हाला. जे बोला, जे बोला ते घडे. तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. आपण पुढे ते पाहणार आहोत. आपल्या कुटुंबाला वाढवण्याचं, आपल्या कुटुंबाला परमेश्वरात नेण्याचं जे कर्तव्य पुरुषाचं आहे, तेच कर्तव्य स्त्रीचं पण आहे. म्हणून पुरुषाला स्तोत्रसंहिता 1 दिलेलं आहे.
नीतिमान पुरुष, बरोबर आहे. आपण आता म्हटलं तिला नीतिसूत्र 31 दिलंय. सद्गुणी स्त्री सकाळीच उठते, आपल्या कुटुंबाची काळजी घेते, खटपट करते, व्यापारी गलबता सारखी आहे, कष्ट करते. अहो लेकराला चालवते, नवऱ्याला चालवते, सासू सासऱ्याला चालवते, घराला चालवते, घरात काय नाही आहे ते पाहते, कमवलेल्या पैशातली बचत करून ठेवते, आचारा विचाराकडे लक्ष देते, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आचारा विचाराकडे लक्ष देते. आणि म्हणून मंडळीमध्ये वेशीवर सगळे पुरुष बसलेले असताना तिचा नवरा ओळखायला येतो. म्हणजे अशी तिची प्रचिती आहे, असं तिचं काम आहे की लाखात तिचा नवरा ओळखून दिसतो. त्याचं राहणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याचं स्वामित्व, त्याचा कॉन्फिडन्स लोकांमध्ये चमकला जातो. हे कुठून, कुणामुळं? घरातल्या स्त्रीमुळं. स्त्रीमध्ये ती ताकद आहे पुरुषाला वर आणण्याची आणि त्याला उद्ध्वस्त करण्याची. आणि सगळं जग मान्य करतं. माहितीये ना तुम्हाला, शिवाजी महाराज घडले त्यांच्या आई म्हणून. भरपूर आहेत स्त्री, आता आपण ते नाही बघत राहणार आहे. पण स्त्रीमध्ये परमेश्वराने ती ताकद दिलेली, ते सामर्थ्य दिलेलं आहे. आणि म्हणून सद्गुणी स्त्री 31 नीतिसूत्र नीट लक्ष देऊन ऐका. हे सगळं ती करते. तिचा नवरा वेशीत ओळखला जातो, तिचा नवरा सांगितलंय. सद्गुणी स्त्रीचा नवरा म्हणजे तिच्या नावाने तो ओळखला जातो. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, त्याच्या चेहऱ्यावर आनंद, त्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स. त्याला माहितीये मी स्वामी आहे, त्याला माहितीये त्याला त्याची जाणीव सतत बायको करून देते. त्याच्या अधीन राहून त्याच्यात काय आहे, त्याच्यात कोणत्या मोठ्या उत्तम गोष्टी आहे, तो कसा पुढे जाऊ शकतो, तो कसा काय करू शकतो, हे ती त्याला जाणीव करून देते. मग ती आई असू दे, बायको असू दे, बहीण असू दे, आजी असू दे, कान देऊन लक्षात ठेवा, जाणीव करून देते ती त्याला. हे स्त्रीचं कर्तव्य आहे. तिचा नवरा ओळखला जातो वेशीमध्ये, ते तिच्यामुळं. कारण ती शांती घरामध्ये आहे, तो आनंद घरामध्ये, ती भरभराट घरामध्ये आहे. ते सगळं काम व्यवस्थित करणं आणि सगळ्यांची काळजी घेणं, ते तो निश्चिंत राहतो. ती सगळं बघून घेईल म्हणून. यांना तर काही करायलाच नको, सगळं मिक्स करायचं. हे पण मी बघायचं, ते पण मी बघायचं, ते पण मी बघायचं. अरे ते स्थान दिलंय तुम्हाला. होतं, मलाही होतंय कधी कधी, खूप त्रास पडतो. सगळंच करायचं, सगळंच बघायचं, चिडचिड होते. पण हे स्थान, हे कार्य, तशी पात्रता, ती योग्यता, ते कौशल्य पुरुषात नाही आहे, ते स्त्रीमध्ये आहे. ती मल्टी टास्क वुमन आहे. पुरुष एका वेळेला एक काम, जास्तीत जास्त 2 काम. स्त्री एका वेळेला 10 कामं करते. नवऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष, सासूच्या बोलण्याकडे लक्ष, जोपर्यंत पीठही मळते तोपर्यंत तिथं पाणी ठेवते, इथं फोडणी पण देते, तिथं लेकरांना लवकर गेलास का आंघोळीला, हे घेतलंस का, ते घेतलं, सगळीकडे सूचना देत राहते. ऍट अ टाइम कितीतरी असतं. अलीकडे त्याच वेळेला मोबाईल पण काढायला असतो. वाकडी म्हण असतेच, काय गाई झालं का व्यवस्थित सगळं, नाही नाही ह्यांनी ऐकलंच नाही, ते बातम्या पसरवत असते, सांगत असते. बोलते बोलते कारण ती बोलते बोलते भरपूर बोलते. लक्षात घ्या माझ्या प्रिया, आम्हाला देवाचा आत्मा काय सांगत आहे. स्त्री हे अत्यंत महत्वपूर्ण पात्र आहे कुटुंबातलं, अतिशय महत्वाचं. म्हणून आपण पाहणार आहोत कुटुंब आणि स्त्री. कुटुंबाला पुढं नेणं, कुटुंबाला सक्सेसफुल बनवणं, कुटुंबाला यशाच्या शिखरावर नेणं, कुटुंबात आनंद प्राप्त करून देणं, हे सगळं सगळं स्त्रीच्या हातामध्ये आहे. सगळं स्त्रीच्या हातामध्ये आहे.
कुटुंबाची जबाबदारी खऱ्या अर्थानं स्त्रीवर आहे आणि तिला सांभाळणारा तो पुरुष आहे. तिला सांभाळणारा, तिला साथ देणारा, तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा तो पुरुष आहे. त्याच्या अधीन राहून सगळी सेवा ती करते. सगळी सेवा ती करते. येशू ख्रिस्ताने सेवा केली, शिष्यांचे पाय धुतले, तो कंटिन्यू कार्य करत होता. जर आपण मार्क शुभवर्तमान बघितलं, तो सतत कार्य करणारा होता, तो थांबला नाही. स्त्री ही सतत कार्य करणारी असते, ती थांबत नाही, ती कार्य करत राहते, ती कधीच थांबत नाही. आणि आता पुढं सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण येणार आहोत. नीतिसूत्र 31:26. तिच्या तोंडून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. तिच्या तोंडून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या ठाई दयेचे शिक्षण असते. म्हणून म्हटलंय, एक स्त्री शिकली तर सगळं कुटुंब शिकतं, सगळा समाज शिकतो. मातृभाषा म्हटलंय, पितृभाषा नाही म्हटलं. का मातृभाषा म्हटलं? सगळ्या जगामध्ये म्हटलंय मदर टंग, फादर टंग नाही. का? कारण तिची भाषा लेकरू ऐकतं, सासू सासरे ऐकतात, घरातले ऐकतात, भाऊ ऐकतो, बहीण ऐकते, बाप ऐकतो. तिची भाषा घरामध्ये, कारण ती काय करते? बोलते. ती बोलते, ती शांत राहत नाही, ती सारखी बोलते. लक्षात घ्या प्रियांनो, बोलते. शब्द देही झाला, त्या नियमामध्ये वस्ती केली. शब्द येशू ख्रिस्त आहे, ती बोलते. सुवार्ता पहिलं स्त्रीने, तो उठला आहे, जा जाऊन सांग, शिष्यांना जाऊन सांग. आणि तिने ती सुवार्ता जाऊन सांगितली. बरोबर आहे ना? सुवार्तेचं कार्य बोलायला सांगितले तिला. जा सांग, जा बोल, शब्द काढ, शब्द येऊ दे मुखातून. माझ्या प्रियानं स्त्री बोलते आणि त्याच्यामुळं तिच्या कुटुंबाला ती चालवते. तिच्या बोलण्यानुसार तिचं कुटुंब चालतं. कसं काय? बोलण्यानुसार ती बोलते, तिच्या बोलण्याने कुटुंब चालतं. कसं काय घडतंय? स्वतःचं घर बघा, आठवा. स्वतःची आई, आजी, बहीण आठवा, काकू आठवा, चुलती आठवा, सगळे आठवा. पूर्ण लहानपणापासूनचं जीवन आठवा. मग तुम्हाला कळेल ती बोलते तसं तिचं कुटुंब घडतं. ती निंदा करत असेल, ती ह्याच्या त्याच्याबद्दल बोलत असेल, तिचं कुटुंब निंदा करेल, तिचा नवरा निंदा करेल, तिचे लेकर निंदा करते, सगळ्या लोकांची. आणि मग आपण ती बाई खूप भांडखोर आहे, आधीचा नवरा पण तसाच आहे, आधीची लेकर पण तशीच आहे. ते खूप शांत आहे लोक, खूप शांती. बाई तोंडातून का शब्द नाही, शांत. अहो तिची पोरी पण शांत, तिचं पोरं पण शांत, अहो तिचा नवरा पण शांत, तो पण नाही कधी बोलत जास्त. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, ती ज्या वेळेला घरात शांती आणते, ती ज्या वेळेला घरात शिस्त आणते, त्यावेळेला त्या घराला शिस्त लागते. ती ज्या वेळेला शिक्षणाचं महत्व सांगते, त्यावेळेला ते लेकर, ते नवरा, ते सगळेजण शिक्षणाकडे लक्ष देतात. ती पैशाकडे लक्ष देते, कंट्रोल, सगळं तिचं लक्ष पैशाकडे लागतं. त्यावेळेला तिचं मुलं, तिचं लेकर, तिचा नवरा सगळे पैशाला कॉन्सन्ट्रेट होतात, ते सगळे पैशाकडे लक्ष देतात. ती ज्या वेळेला चर्चला महत्व देते, त्यावेळेला नवरा चर्चला महत्व देतं, लेकर चर्चला महत्व देतात. ती ज्या वेळेला पिक्चर, सिनेमा, सिरियल्स याला महत्व देतात, त्यावेळेला सगळे जर पसारा करून बसतात, जेवणाच्या प्लेटी घेऊन त्या टीव्हीच्या समोर बसतात. ती ज्या वेळेला
काकू मामी अगं ये सोमे गोमे बोलवते, गप्पा मारत बसते. त्यावेळेला तिची मुलगी तिचा मुलगा बाहेर गेल्यानंतर तो पण सोम्याला गोम्याला बोलवतो आणि गप्पा मारत बसतो. पोरगी पण हिला तिला बोलवते आणि गप्पा मारत बसते, कारण ती घरात ऐकते. मुलगा घरात ऐकतो, नवरा घरात ऐकतो. जे घरामध्ये बोललं जातं, ज्या गोष्टी घरामध्ये होतात त्याच गोष्टींचा इम्पॅक्ट, त्या स्त्रीचा इम्पॅक्ट त्या घरावर पडतो. ती घरात बोलते, ती घरात बोलत राहते आणि ते सगळं घरामध्ये त्याचंच वातावरण निर्माण होतं. ती आनंदाचं वातावरण होतं. आनंदाचे शब्द, उत्साहाचे शब्द, विश्वासाचे शब्द, प्रार्थनेचे शब्द, वचनाचे शब्द, प्रेझेंट वर्शिपचे शब्द तर घरामध्ये तेच वातावरण आहे. ती जर चिडचिड करतच नाही, ऐकतच नाही, सासू सासरा असं, या नंदेला असं केलं होतं, ह्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, माझं नवरा ऐकत, तुझा बाप ऐकत नाही, हे असंच करतात, ते तसंच करतात, जे किरकिर 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 किरकिर, लेकरांच्या कानात किरकिर, लेकरांना तीच सवय लागते, घरातल्यांना तीच सवय लागते. बाहेर गेलं तरी त्याच डोक्यामध्ये तेच विचार असतात, तेच विश्व आहे. सायकोलॉजीनुसार तेच विश्व आहे, तसंच जग आहे, तसेच सगळे आहे, अशी भावना त्या व्यक्तीची होती. कारण कुटुंब हे जग आहे. म्हणून स्त्रीला पहिली शिक्षिका म्हटलं आहे. स्त्रीला पहिली शिक्षिका म्हटलेलं आहे. ती कुटुंबाची पहिली शिक्षिका, लेकराची पहिली शिक्षिका. मातृभाषा, तिची भाषा लेकरू शिकतं, तिचीच भाषा सगळ्याच्या तोंडवळणी पडते. माझ्या प्रियांनो, तिचा विश्वासाची भाषा असेल तर विश्वासाची भाषा प्रत्येकाच्या जीवनात येते. तिची जर अविश्वासाची भाषा, भीतीची भाषा असेल तर सगळ्यांच्या अंतःकरणात भीतीच बसते, भीतीच बसते. अगं जाऊ नकोस, ते लोक नाही चांगले, भयानक, नको. त्या लेकरांच्या मनात भीतीच निर्माण होते. नाही, ते लोक डेंजर, ते लोक भयानक. ते कधीच बळकट होत नाही, ते कधीच प्रबळ होत नाही, ते सतत घाबरलेलेच असतात. पुढे बघा, वाचा, शब्द हा तिच्या मुखामध्ये जो असतो तो अतिशय कुटुंबासाठी महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. नीतिसूत्राचा 15वा अध्याय 4थं वचन, जिभेची सौम्यता जीवनाचा वृक्ष होय, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारते. त्या तिच्यामध्ये जर कटुता असेल, कुटील अंतःकरण तिचं असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ते कपट, ते कारस्थान करण्याची प्रवृत्ती पेरली जाते. तिचे शब्द त्या लेकराच्या जीवनात, त्या नवऱ्याच्या जीवनात, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पेरले जातात. परत नीतिसूत्र 31:26 सांगते, तिच्या तोंडातून स्तुत्नतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते, दयेचे शिक्षण असते तिच्या मुखामध्ये. सद्गुणी स्त्रीबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेली प्रत्येक स्त्री सद्गुणी असणार आहे. असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे काय? तो माझा तारणारा देव, तो या जगामध्ये आला, त्यांनी माझी पातक स्वतःवर घेतली, तो माझ्यासाठी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी परत उठला, तो मला घेण्यासाठी परत येणार आहे आणि त्याने त्याचा पवित्र आत्मा मला दिलेला आहे. आणि ज्यावेळेला मी हा विश्वास ठेवते आणि विश्वासाने म्हणते की हो येशू, तू माझा तारणारा देव आहे, तूच मात्र देव आहे, मी तुझा माझ्या अंतःकरणात स्वीकार करते. ते काही धर्मांतर नाही आहे, मी फक्त त्याला माझ्या अंतःकरणात स्वीकारते. जेव्हा तो माझ्या अंतःकरणात येतो त्यावेळेला मग अशी मी तुम्हाला सांगितलं, त्याचे सगळे गुण, त्याचे सगळे वैशिष्ट्य सगळे माझ्यामध्ये येतात आणि त्याचं अभिवचन तुला मी कधीच सोडणार नाही, टाकणार नाही. मग तो जेव्हा राफा, जेव्हा रोही, जेव्हा रोफिका, तो जेव्हा शालूम, जेव्हा सद्गुणी, नीतिमत्वाचा परमेश्वर, सर्वव्यापी देव, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, आरोग्य देणारा देव, पुरवठा मंत्री, सगळे त्याचे ते ऍट्रिब्यूट, सगळे त्याचे गुण, सगळे ते माझ्यामध्ये येतात. मी जिथे जिथे जाते तिथे ते गुण माझ्यामध्ये, मी येशू ख्रिस्ताला कॅरी करून जाते. माझ्याकडून चुका झाल्या, कोणत्या गोष्टी मी चुकीच्या केल्या तर मी अशी म्हणू शकत नाही येशू ख्रिस्त मला ना थोडा वेळ या ठिकाणी जायचंय, ही चांगलं ठिकाण नाही, तू बाहेर थांब, मी आज जाऊन येते, थोडंसं माझं काम जरा चुकली करून येते, जरा त्यांना त्या बाईला सांगून येते, काहीतरी एक वाईट गोष्टी करून येते आणि मग माझ्या अंतःकरणात येशू ख्रिस्त नाही. तुम्ही जिथे जाल
चाल. पुरुष दारूच्या गुत्त्यावर गेला, कुठेही गेला, तुमच्या बद्दल येशू ख्रिस्त बाहेर थांबत नाही. तुम्ही काय करता ती प्रत्येक गोष्ट तो पाहतो, कारण तो इथं आहे. रात्रंदिवस झोपल्यानंतर काय विचार येतो त्याला माहितीये. प्रत्येक गोष्ट त्याला माहितीये. तो एक सेकंदही तुम्हाला सोडत नाही. पाप झाला, आता देवाचा आत्मा मला सोडून गेला नाही, तो तुमच्यातच आहे. तो पापातून तुम्हाला बाहेर काढेल, कारण त्याची नीतिमत्व त्याने तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं रायचियसनेस त्याने तुम्हाला दिलेलं आहे. संपलं, दिलंय. तो तुमच्यात राहतो, तो तुम्हाला सोडून जात नाही. तो दयेचा आणि कृपेचा देव आहे. आणि जोपर्यंत कृपेचा काळ आहे तोपर्यंत ह्या फॅसिलिटीज आहेत, तोपर्यंत हे सगळं आहे. म्हणून सांगितलं कृपेचा काळ काढून घेतला जाईल प्रियांनो, त्यावेळेला हे सगळं बंद होईल, हे सगळं बंद होईल. म्हणून कृपेचा काळ आहे तोपर्यंत जाणून घ्या, माझा देव, माझा वल्लभ, माझा प्रियकर, माझा परमेश्वर स्त्रियांसाठी पण तोच, पुरुषांसाठी पण तोच आमच्या अंतःकरणात आहे. आणि तो त्याच्या सगळ्या सामर्थ्यासहित आहे. जे सामर्थ्य पास्टरमध्ये, माझ्यामध्ये, बेनिंगमध्ये, जॉयसमध्ये, तेच सामर्थ्य तुम्हा प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीत आहे. कमी पडतो ते आम्ही विश्वासात, जाणून घेण्यात. जाणून घ्या स्वतःला, तुमचं स्थान जाणून घ्या. तुम्ही कोण आहात, अनमोल आहे तुम्हाला दृष्टीने, उगाच नाही म्हटलंय. अरे देवाधिदेव यावेळी स्वतःला दिलं, स्वतःचा पुत्र दिलाय माझ्यासाठी. आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर तो जिवंत परमेश्वर मृत्युंजय ख्रिस्त तो माझ्यात राहतो, तो माझ्यात आहे आणि तो मला एक मिनिटही सोडत नाही. मी किती प्रबळ आहे, मी किती सामर्थ्यशाली आहे, आणि मी किती अनमोल आहे, मी किती पवित्र आहे. सैतान काय सांगतो, तुमचा पास्ट ऐकून देत असेल, तुमचा पास्ट तुमच्या समोर आणत असेल, तुमच्या जुन्या गोष्टी समोर आणत असेल. तुमची सासू काय बोलली, तुमचा सासरा काय बोलला, तुमची आई काय बोलली, बाप काय बोलला, शेजारी काय बोलले, हे काय बोलले, ते काय बोलले, कोणी तुमच्या चुका, तुमच्या जुन्या गोष्टी समोर आणून टाकल्या. टाकू दे, करू दे. होत ना चल विचल, मला होत. कोणीतरी खोटं बोललं, खोटे आळ घेतले, खोट्या गोष्टी बोलल्या, होत ना. केअर करू नका. तो जिवंत देव, तो सामर्थ्याचा देव, परिस्थिती बदलवणारा तो देव आमच्यामध्ये राहतो. तो आमचं युद्ध लढतो, तो आमचा जिवंत देव आहे. परमेश्वराचं वचन आहे बायबलमध्ये, यशाया 49 मध्ये, तो आमच्या शत्रूला त्यांचा रक्तमांस खवायला लावतो, तो त्यांची दाण करतो. तो जिवंत परमेश्वर, माझ्यासाठी लढणारा, माझा जवानीसी विजयाचा झेंडा, तो आम्हाला विजय देतोच देतो. तो आमच्यात राहतो. कोणता पैसा, कोणती सत्ता, कोणत्या मोठ्या गोष्टी कोणी आम्हाला तुडवू शकत नाही. स्त्री अबला नाही, बिलकुल नाही. पुरुषाला घडवण्याचं सामर्थ्य परमेश्वराने तिला दिलेलं आहे. पण ती अधीन राहील आपल्या पुरुषाची, आपल्या पुरुषाची, दुसऱ्याची. लक्षात घ्या, देवाचा आत्मा सांगत आहे. नीतिसूत्र याचा 18 अध्याय 21 वचन, नीतिसूत्र याचा 18 अध्याय 21 वचन, जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. माझ्या प्रियांनो, मुखामध्ये, तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. तुम्ही जे बोलाल ते येशूच्या नावात, त्याच्या वचनानुसार, जे जे तुम्ही बोलाल त्याच्या वचनानुसार, जे जे तुम्ही बोलाल येशूच्या नावात, ते तुमच्या जीवनात घडणार आहे. तुमच्या मुखात जीवनाचं सामर्थ्य आहे. मृत्यूचं सामर्थ्य आहे का? मग मृत्यू, शाप, कर्ज, निराशा, दुःखाचे शब्द, अशांतीचे शब्द, भांडणाचे शब्द, वादाचे शब्द, चिडचिडचे शब्द, अपमान करणारे शब्द, हे सगळे मृत्यूकडे तुम्हाला घेऊन जातात. हे सैतानापासून आहे.
मग मी कोणते शब्द वापरते माझ्या घरामध्ये? काय मूर्खचे पोरग तर काही कळतच नाही. माझ्या प्रियानं तुम्ही त्याला मूर्ख बनवलंय. तुमचा शब्द वर्क करतो. तुमचा शब्द वर्क करतो. तू लिहिलं हिचं डोकं चालत नाही ना. संपलं. तुमचा शब्द वर्क करतो. म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही काय बोलता सावध राहा, कारण तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. हा पोरगा बावळटच, त्याला अक्कल नाही. तुला समजत नाही का रे? काय दिलं? काय बोलला? जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य. जे बोला ते त्यांच्या जीवनात घडेल. तिचा आजार ना बराच होत नाही, बरा नाही. काय याच्यातच माझा मृत्यू आहे. माझी गुडघेदुखी जातच नाही. याच्यातच आता बरे प्रत्यक्ष आहे. जाईनाच, जातच नाही. किती प्रार्थना केले, किती औषधे केले, पण माझं काय गुडघेदुखी जात नाही, कंबरदुखी जातच नाही. ते जाणार नाही, कारण तुम्हीच बोलता. सून काही सुधारायची नाही, नुसतं आईकडे लक्ष आहे. ते आईकडेच लक्ष देणार. तुम्हीच बोलला, तुम्ही बोलला, तुम्ही कन्फेस केलं. या बाईला काही कळत नाही. ही बाईला सतत किरकिरच करत राहते. ती किरकिरच करणार, कारण तुम्ही बोलला. माझ्या प्रियांनो, तुम्ही काय बोलता? स्त्री बोलते, स्त्री बोलते, स्त्री जास्त बोलते, सतत बोलते. आणि बोलत असताना ती जे जे नको ते पण बोलते, जेणेकरून तिच्या कुटुंबाला करशील शापे ओढवले जाईल, तिचे आशीर्वाद अडवले जाईल, ते पण ती बोलते. प्रार्थना उपवास करते, माझ्या घरासाठी आशीर्वाद दे, माझ्या नवऱ्याला काम दे, हे दे, ते दे, सगळं दे, माझ्या लेकरांचं शिक्षणात वाढ होऊ दे, आरोग्य प्राप्त होऊ दे, असं होऊ दे. उपवास प्रार्थना करते. आणि तीच 2 दिवसांनी वाट घालताना म्हणते लागलंच नाही. नाही, या घरात ना पैसाच राहत नाही, यांच्या हाताला ना यशच नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे ना कामच नाही मिळत आहे. झालं, मागितलं होतं, उपास केले होते, अडवले आशीर्वाद. कोणी? मुखानं. ती बोलते 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 बोलते. माझ्या प्रियांनो, स्त्री बोलते खूप छान, ती मोकळी होते खूप छान, पण ती मोकळी होऊ द्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. ती मोकळी होऊ द्या दुसऱ्यांना त्रासातून बाहेर काढण्यासाठी. तिचे शब्द बाहेर पडू द्या, तिचे शब्द बाहेर करू द्या आपल्या नवऱ्याला वरती उठवण्यासाठी. तिचे शब्द बाहेर पडू द्या आपल्या मुलाला वरती उभं करण्यासाठी. देवाचा सेवक म्हणून, खंबीर म्हणून, चांगला शिकणारा, चांगला सदृढ असणारा पुरुष बनावं म्हणून तिच्या मुखातून शब्द बाहेर निघू द्या. तिची मुलगी बलवान स्त्री होऊ दे, देवाची सेविका होऊ दे, पूर्ण जगामध्ये जाऊ दे, असे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडू द्या. ती बोलते खूप छान आहे, पण तिचं बोलणं देवाच्या वचनानुसारच असलं पाहिजे. तिचं बोलणं, प्रत्येक बोलणं वचनानुसारच असलं पाहिजे, देवाच्या वचनानुसारच असलं पाहिजे. उपदेशकाचा 5वा अध्याय 6 ते 7. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नकोस. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोलला असे देवदूतांसमोर म्हणू नकोस. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे या वायफळ गोष्टी होत, पण देवाचे भय धर. आता कळलंय तुम्हाला, देवाचा भय धरून प्रत्येक शब्द वापरायचा समजलाय तुम्हाला. प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. हाच शब्द माझं कुटुंब वरती आणतं, हाच शब्द माझं कुटुंब खाली नेतं. माझ्या प्रार्थनांची, माझ्या कुटुंबाच्या प्रार्थनांची उत्तर का नाही मिळत आहे? का नाही मिळत आहे? माझे अपशब्द, माझे निराशेचे शब्द, माझे अविश्वासाचे शब्द, माझे अशांती निर्माण करणारे शब्द सगळे मी येशूच्या हातात देऊन त्याच्यावर पवित्र आत्म्याचा कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे सगळी
इफिस्करास पत्र 6वा अध्याय याच्यामध्ये सांगितलेली शस्त्र सामग्री धारण करून तिनं ते युद्ध लढलं पाहिजे. आत्म्याची तलवार, वचनाची तलवार हातामध्ये घेऊन प्रत्येक क्षणाला आपल्या कुटुंबासाठी, सद्गुणी स्त्रीसाठी सारखी ती उठली पाहिजे. मग ती लहान मुलगी असू दे, बहीण असू दे, बायको असू दे, आजी असू दे, तिचं नातं कोणतंही असू दे, तिने हे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं पाहिजे. ही तिची मिनिस्ट्री आहे. कुटुंब घडलं तर चर्च घडतं. आम्ही रिकाम्या हाताने येतो देवा, रिकाम्या हाताने, रिकाम्या अंतकरणाने येतो का? घरामध्ये प्रेज अँड वर्शिप करा, एकत्र प्रार्थना करा, धन्यवाद करा, उपवास प्रार्थना करा, आठवडाभर परमेश्वराचं जे वचन रविवारी आलंय मिळालेलं आहे त्या वचनावर मनन करा, अजून वचन काढा, घरासाठी कुटुंबासाठी क्लेम करा, पास्टरासाठी, त्याच्या कुटुंबासाठी, चर्चसाठी, वाढीसाठी प्रार्थना उपवास करा आणि लोकांना सुवार्थ सांगा. त्यांची आत्मे जिंकून चर्चमध्ये येताना आत्मे घेऊन स्तवन करत, नाचत गात त्याचा अग्नी घेऊन या ठिकाणी. लक्षात घ्या, आमचं कुटुंब हे छोटे छोटे डिचेस आहेत, खड्डे आहेत सगळे, ज्याच्यातून जिवंत पाण्यात बाहेर येतात. उफळतं पाणी, जिवंत पाणी, आणि ते बाहेर येतं. डोळ्यासमोर घ्या प्रत्येक डिचेस, आणि त्याच्यातून उफळतं पाणी, जिवंत पाणी जमिनीतून बाहेर येतं. येशू ख्रिस्त हा खडक आहे, त्या खडकातलं पाणी आमच्यातून जिवंत पाणी बाहेर येतं आणि ते सगळ्या डिचेस मधून, प्रत्येक कुटुंबामधून बाहेर येतं. येताना रविवारी, आणि मग ती नदी बनते. ती नदी स्तोत्रसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र स्थानाला, पूर्ण राष्ट्राला वेढून टाकते. माझं चर्च, माझं कुटुंब मी देवामध्ये चालवणार आहे. माझ्या लेकरांना मी देवात चालवणार, माझ्या नवऱ्याला मी देवात चालवणार. मी ते शब्द वापरणार, ते वातावरण, ते आनंद घरामध्ये मी निर्माण करणार. मी ठाम निश्चय करून जाते हो. पण घरात गेलं ना की ह्यांची चिडचिड, ह्यांचं ते चेहरा, आणि मग ह्यांचं ते पिणं, आणि मग ह्यांचं ते वागणं, आणि ह्यांचं काम न करता तसंच बसणं, सगळं बसलं बघितलं ना की अवसाद गळून जातं. मग नको वाटतं. केलं ना कन्फेस, बोलला ना, भले तसंच दिसू दे, मी म्हणे माझी परिस्थिती बदलत आहे, माझा नवरा बदलत आहे, माझी लेकरं बदलत आहे, आता तो बदलणार आहे, परत तो भांडू दे, परत म्हणत राहा, तो बदलत आहे. तुम्ही जोपर्यंत म्हणत राहा, थांबू नका. इतक्या चिकाटीने म्हणत राहा, कारण ती चिकाटी पुरुषाला नाही, स्त्रीला दिलेली आहे. असा चिकाटीने ती 9 महिने त्या लेकराला पोटात ठेवती, आणि मग कसा जन्म देती, कशा कळा देती, ती रक्ताच्या थारोळ्यातून बाहेर येतं ते बाळ, आणि ती बघती त्याचं जिवंत आहे की नाही, त्याचा आवाज ऐकायला तडफडते. वेदना होतात, फाटलेलं शिवलेलं शरीर, ते सत्य सांगते, दुखतय, त्रास होतो, बसताना, उठताना, वॉशरूमला जाताना, सगळीकडे तिला वेदना होतात, तरी ती त्याला पाजायला धावते. कसली चिकाटीची विचार करा ना तुम्ही, कसली कणखर आहे ती, बघा ना. एवढा मजबूत असणारा पुरुष मारलं तरी ती परत उठती, परत बोल. आजारी पडल्यावर बघा, पुरुष आजारी पडल्यावर डोकं दुखलं, पोट दुखलं, पाय दुखलं, संपलं, गळून जात. आणि मग बायको गरज आहे, पोरीची गरज, बहिणीची गरज, आईची गरज, मग बायकोची गरज लागते. गरज लागते. गरज लागते. मग विवळतो, कळतो, हिच्या अंगात ताप असतो,
हिचं डोकं दुखत असतं, हिच्या पोटात दुखत असतं, हिचे पाय दुखत असतात, हिचं अंग दुखत असतं, दणदणून काम चालूच असतं, सगळ्यांची सेवा करणं चालूच असतं, सगळ्या गोष्टी ती करत असते, खळखळ असते, कामालाही जाते, परत इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, हा चल येते की म्हणायला जायला तयारही असते, सगळ्या गोष्टी करते. पुरुषांपेक्षा स्त्री खूप कणखर आहे प्रियांनो, प्रचंड कणखर आहे या सगळ्या कणखर गोष्टींचा, या सगळ्या तिला लाभलेल्या सगळ्या उत्तम गोष्टीचा, ती जी बोलते बोलते शब्द, तो शब्द येशू ख्रिस्ताचा शब्द तिच्या मुखातून येऊ द्या, त्याची वचनं तिच्या मुखातून येऊ द्या. ज्या वेळेला ते होतं त्यावेळेला तिचं कुटुंब वरती उभं राहतं, तिचं कुटुंब उच्च स्थान प्रस्थापित करतं, तिचं कुटुंब प्रतिष्ठित होतं, तिचं कुटुंब कर्जातून बाहेर येतं, तिचं कुटुंब आजारातून बाहेर येतं, तिचं कुटुंब समस्येतून बाहेर येतं, तिचं कुटुंब भांडण वाद या सगळ्यामधून बाहेर येतं. फक्त तिच्या विश्वासाचं बोलणं पाहिजे, तो विश्वासाचा शब्द पाहिजे, तो सतत पाहिजे, चिकाटीचा पाहिजे. ती जशी किरकिर करणारे तुम्ही आता ती किरकिर बंद करा, तर तुम्ही नुसतं वचनाची हे सुरू करा, माळच सुरू करा, फक्त देवाची वचन बोलत राहा. हरवा त्या सैतानाला, तो स्त्रीच्या समोर हारतो. त्यानं फसवलाय ना, त्यानं मोह टाकला ना, त्यानं तिला कमजोर बघितलं ना, पण आता नाही. का नाही? कारण जो देवादी देव परमेश्वर जगाचा निर्माण करता, तो परमेश्वर यावे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त जिवंत मृत्यूंजय ख्रिस्त तिच्या मध्ये आहे, तिच्या मध्ये तो आहे. आता ती सैतानाला लढवेल, आता ती त्याला पायदळी तुडवेल, कारण 91 स्तोत्र तिला दिलेला आहे. असगर्वेंचो साप याच्यावर तिला सत्ता दिलेली आहे. ती साधारण व्यक्ती नाहीये, ती अनमोल आहे, ती अनमोल आहे. इफिस्करास पत्र 4 अध्याय 29, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्त्रीच्या मुखातून कृपादान प्राप्त झालं पाहिजे, कारण तशीच तिची निर्मिती. तिच्यामध्ये परमेश्वरामध्ये जो कळवळाचा आत्मा आहे, कंपॅशन आहे, ते कंपॅशन स्त्रीमध्ये दिलेलं आहे. रक्त बघितलं तर पुरुष एक वेळ पुढे निघून जाईल, पण रक्त बघितलं स्त्री पुढे निघून नाही जात, ती थांबते, तिचा अंतःकरण कळवळतं, तिला कळवळाचा आत्मा दिलेला. तुम्ही बघितलं असेल, ऑब्झर्व केलेलं असेल, स्त्री बापाला, मुलगी छोटीशी मुलगी ज्या वेळेला बाहुली खेळते तर ती बापाला पण म्हणते, दोप माझ्या बाला, माते दोप माझ्या बाला, माझ्या बाला, माझ्या बाला, दोप दोप दोप. जेवण पाहिजे, खाऊ पाहिजे, हा का. वात्सल्य देवाचा गुण, ते वात्सल्य त्या स्त्रीमध्ये बालपणापासून कुटकुटून भरून ठेवलेलं आहे परमेश्वर. माझ्या प्रियांनो, त्या तुमच्या मुखामध्ये देवाचा शब्द येऊ द्या, कुटुंबाचा उद्धार करणारा. आता येऊया चर्चकडे. मी मगाशी सांगितलं, डीचेचं उदाहरण सांगितलं, खड्डे भरून पाहिजे उफळत्या पाण्याने. चर्चमध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्याद्वारे, ह्या कुटुंबाच्या द्वारे चर्चमध्ये आलं पाहिजे. अग्नीचं सामर्थ्य येताना कमी नाही, अग्नीचं सामर्थ्य, स्तवनाचं सामर्थ्य, वचनाचं सामर्थ्य घेऊन आम्ही या मंडळीमध्ये येणार. आणि आल्याच्या नंतर आम्ही अवतीभोवती दिसत असणारी प्रत्येक व्यक्तीसाठी मी स्पिरिच्युअल माता आहे, आध्यात्मिक माता आहे. मग मी छोटीशी मुलगी असली तरी देखील, चौथीत असताना परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यावर उतरून आलं होतं आणि परमेश्वरानं मला त्याचं दान दिलं. आणि माझ्या प्रियांनो, त्यावेळेला मी एक कविता लिहिलेली होती. आणि आहे माझ्याकडे ती कविता, आज मला ती आठवते हे बोलत असताना. त्यावेळेला एक आजोबा होते, अतिशय वयस्कर होते, खूपच गलित गात्र झालेले आजोबा होते.
आणि त्या आजोबांकडे पाहत असताना मी ती कविता लिहिली की ह्याच आजोबांचं बालपण आईच्या कुशीतलं, खेळण्याचे दिवस, तारुण्याची बळकटी, सगळं मिळवणं, यश प्राप्त करणं, लेकरांची काळजी घेणं प्रौढावस्थेत आणि वृद्धत्वामध्ये सगळं सोडून शांतपणे निरुपयोगी म्हणून एका ठिकाणी बसणं. आता माझी कोणालाही गरज नाही. आता मी कुणाच्याही कामाचा नाही, पैसा कमवून देणारा नाही, कष्ट करून मदत करून सावरणारा नाही, दुसऱ्यांना बळकटी देणारा नाही, तर मला सहाऱ्याची काठीची गरज लागते. अशा संदर्भामध्ये ती कविता लिहिलेली होती. म्हणजे ती 4 वर्षाची मुलगी त्या वृद्ध आजोबाचं जागी उभं राहून त्याच्याबद्दलचा कळवळा तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला होता. त्या आजोबाबद्दल त्याचं अंतःकरण, त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याचं जीवन हे प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये आहे. हा कळवळ्याचा आत्मा, कंपॅशनचा आत्मा परमेश्वरापासून आहे आणि तो स्त्रीमध्ये आहे. ती ज्या वेळेला चर्च मध्ये येते, त्या चर्च मधल्या प्रत्येकाची ती स्पिरिच्युअल आई बनते. प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या अंतःकरणात परमेश्वराने कळवळा दिलेला आहे आणि परमेश्वर आमचा देव मध्यस्थी करणारा देव आहे आणि तो मध्यस्थीचा आत्मा तिच्यामध्ये आहे. काय बोलते ताठ मानेने, काय तो माणूस भारी कार घेऊन येतो. पोरगी बघितली का काय करते? पोरगा काय दारू पितो, सिगरेट पितो. अहो प्रार्थना करावं त्यांच्यासाठी. काय लोक ते बघा ना, इतकं वाईट वाटतं. आई बाबाचं लक्ष नाही, त्या पोरांचं जीवन काय झालंय. प्रार्थना करावं, प्रार्थनेसाठी म्हणून तुम्हाला सांगते. गरज नाही, गरज नाही. स्वतः जा गुडघ्यावर. प्रार्थनेच्या नावावर निंदा करू नका. प्रार्थनेच्या नावावर दुसऱ्यांच्या मुलीचा मुलाची लाज उघड्यावर करू नका. त्या कुटुंबाचा न्याय करू नका. देव पाहत आहे, कारण ती त्याची लेकरं आहे. तुमच्या नजरेला का दाखवलंय? कारण तुम्ही स्पिरिच्युअल माता आहात. तुम्हाला दाखवलं, तुमच्या नजरेला समोर का आणलंय परमेश्वरानं? देव मला दाखवत आहे म्हणजे हे माझं कर्तव्य आहे. ह्याचं कर्तव्य तुम्ही करा, प्रार्थना तुम्ही करा, हे नाही, ते माझं कर्तव्य. मी एकांतात जाईल गुप्तपणे. परमेश्वर तिला कव्हर कर. तिची लाज जाऊ देऊ नको, बाहेर तिची बदनामी होऊ देऊ नको. त्या लेकराला सुधरव, त्या लेकराला बदल. जोपर्यंत ते लेकरू बदलत नाही तोपर्यंत मी उपवास प्रार्थना करेल आणि रडून देवाकडे मागेल. हे माझं काम आहे. ती बोलते 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 बोलते. ती बोलल तर उद्धाराचे शब्द बोलल. ती दुसऱ्याच्या लेकराची लाज आपल्या स्वतःच्या लेकरासारखी झाकून ठेवेल आणि त्याच्यासाठी प्रार्थना करून त्याला बाहेर काढेल. कारण का? तिच्यामध्ये उद्धार करणारा येशू ख्रिस्त आहे. तिच्यामध्ये सुटका देणारा येशू ख्रिस्त आहे. तिच्यामध्ये आरोग्य देणारा येशू ख्रिस्त आहे. तिच्यामध्ये तो स्वतःच्या रक्ताने धुवून शुद्ध करणारा येशू ख्रिस्त तिच्यामध्ये आहे. तो वचन असणारा येशू ख्रिस्त तिच्यामध्ये आहे आणि ते वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. माझ्या प्रियानो, देवाचा आत्मा आज तुम्हाला सांगत आहे, खबरदार. कुणाच्या लेकरांची, कुणाच्या स्त्रीची, कुणाच्या डिव्होर्स झालेल्यांची आणि कुणाचा पास्ट, कुणाचा भूतकाळ आणि हे असे होते आणि ते तसे होते, यांचं जीवन तसं होतं, हे तर असे वागत होते, यांचं तर असं झालं होतं, यांचं तर तसं घडलेलं होतं. उकिरडे उकरायला ठेवलेलं नाही देवानं. ते डुकरांचं काम आहे. डुकरांचं काम आहे उकिरडे उखडणं. आमचं नाही. सद्गुणी स्त्रीचं नाही आणि ना तर परमेश्वराला स्वीकारणाऱ्या पुरुषाचंही नाही. आमचं काम आहे फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, एकांतात जाऊन आमचा शब्द बोलला पाहिजे. आमचा शब्द, मध्यस्थीचा शब्द परमेश्वरासाठी, त्यांच्यासाठी आशीर्वाद घेऊन आला पाहिजे.
ती मध्यस्थीची प्रार्थना, तो कळवळ्याचा शब्द माझा गुंजला पाहिजे. जोपर्यंत उत्तर येत नाही, जोपर्यंत दुसऱ्यांचं जीवन बदलत नाही, जोपर्यंत त्यांच्या जीवनात प्रॉस्पेरिटी येत नाही. कर्ज दिसतंय का? सतत निराशेचं आहे, सतत त्यांना मागणी आहे, सतत पैशाची अडचण आहे, त्यांची सून त्यांना पाहत नाही, त्यांची सून त्यांच्यावर प्रेम करत नाही. काय बाई, आम्ही तर आमच्या सासूला किती प्रेम दिला. शांत बसा. न्याय करायचा अधिकार फक्त येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. शेवटच्या काळी तो न्याय करेल. ते काम तुमचं नाही, माझं नाही. तुम्ही न्याय ओढावून घेता, मग तुमचे आशीर्वाद थांबतात. तुमचे आशीर्वाद जर थांबवायचे नसतील तर तुम्ही तुमच्या घरात जशा पद्धतीने ठरवलेलं आहे की मी आशेचा शब्द, उत्साहाचा शब्द, आनंदाचा शब्द, येशू ख्रिस्ताच्या वचनावरील विश्वासाचा शब्द मी सतत आणि सतत बोलेन, स्तवनाचा शब्द माझ्या घरामध्ये मी सतत बोलेन. तसंच मी चर्च मध्ये गेल्यानंतर देखील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी परमेश्वराची का सोडणार नाही. द्यायचं दे, मी शांत बसणार नाही. ती स्त्री आहे उद्धार करणारी. परमेश्वर निर्माता आहे आणि त्यानं निर्मितीचं कार्य मध्ये तिला सहभागी करून घेतलेलं आहे. पुरुषाच्या पोटामध्ये गर्भ राहत नाही, स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ राहतो. स्वतःचा निर्मितीचा एक जीव तिच्यातून बाहेर येतो. तो एक जीव तिच्या शरीरातला अन्न सेवन करतो. वाह, किती सुंदर, किती सुंदर स्थान दिलेला, किती पवित्र स्थान दिलेला. तो निर्माता निर्मितीच्या कार्यात त्याने तिला सहभागी करून घेतला. माझ्या प्रियांनो, ती स्त्री आपला स्वामी असणारा, आपल्या पुरुषाच्या अधीन राहून सर्व कुटुंबाची कर्तव्य पार पाडते आणि उत्साहाचा, आनंदाचा, विश्वासाचा आणि परमेश्वराचा वचनाचाच शब्द घरामध्ये काढते आणि आपल्या मंडळीमध्ये काढते. आपल्या चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जोपर्यंत पवित्रता, जोपर्यंत प्रॉस्पेरिटी, जोपर्यंत आनंद, जोपर्यंत आरोग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत ती स्त्री शांत बसणार नाही. कारण तिच्यामध्ये तो कळवळ्याचा आत्मा आहे, तिच्यामध्ये तो येशू ख्रिस्त आहे आणि ते सामर्थ्य तिला दिलेलं आहे. आपल्या छातीवर हात ठेवून म्हणा, मला उद्धाराचा आत्मा परमेश्वराने दिलेला आहे. दुसऱ्याचं जीवन बांधण्याचं सामर्थ्य देवाने मला दिलं. यशामध्ये सांगितलं, रस्त्यांची दुरुस्ती करणारा, तुटलेलं मोडकळीस पडलेलं बांधून काढणारा, म्हणून बांधणारा म्हणून मी तुझी योजना केलेली आहे. आज विश्वासाने म्हणा की मी बांधणारी आहे, तुटलेले संबंध जोडणारी आहे, तोडणारी नाही. तुटलेले संबंध जोडणारी, उद्ध्वस्त जीवन बांधणारी आणि उद्धारणारी मी आहे. कारण तो उद्धारक माझ्यामध्ये राहतो, तो उद्धारक येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. ओ रिया रबा शरबला, ओ रिया नायनला. आपले डोळे बंद करूया. ज्याला गुडघे टेकतात त्याने गुडघे टेकूया, ज्याला हात वरती करतात त्याने हात वरती करूया आणि परमेश्वराला म्हणूया की आज ते माझं जे अमंगळमुख झालेलं होतं, जे निराशेचे, जे अविश्वासाचे, जे कपटाचे, जे निंदेचे शब्द माझ्या मुखातून गेलेले आहेत, ते विटाळलेल्या मुखाला परमेश्वरा तुझ्या पवित्रतेचा इंकार लावून आजपासून माझ्यामध्ये तुझी पवित्रता येऊ दे आणि तुझ्याच पवित्रतेमध्ये मी सदैव चालू दे. कारण तुझी धार्मिकता तुम्हाला दिलेली आहे. माझ्या मुखातून फक्त तुझा आणि तुझा शब्द, उद्धार करणारा शब्द माझ्या मुखातून सदैव निघोते. पवित्र मुझे बना दे, शुद्ध मुझे करे दे, परत ती निंदा नाही, ताकि तेरे जैसा दिखूं. फक्त येशू ख्रिस्तासारखं, ताकि तेरे जैसा दिखूं. पवित्र मुझे बना दे प्रभु, आमेन. शुद्ध मुझे सामर्थ्य तुमच्यावर आहे आता, ताकि तेरे जैसा दिखूं.
अभिलाषा पर शैतान की सारी ताकत पर, शरीर की अभिलाषा पर शैतान की सारी ताकत पर विजय मैं पाऊं, जय मैं पाऊं, विजय मैं पाऊं, जय मैं पाऊं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। तेरा वचन मेरे दिल में रखूं, प्यार मैं तुझसे ही करूं। फक्त त्याचं वचन तेरा वचन मेरे दिल में रखूं, प्यार मैं तुझसे ही करूं। प्रार्थना में बने मैं पाऊं, प्रार्थना में बने मैं पाऊं, ताकि तेरे जैसा दिखूं, आमेन आमेन ताकि तेरे जैसा दिखूं। तेरा हाथ सदा मुझ पर आमेन आमेन तेरी अगुवाई में नित्य मैं चलूं। तेरा हाथ सदा मुझ पर है, तेरी अगुवाई में नित्य मैं चलूं। आमेन संगति में तेरी पवित्र आत्मा में बढ़ूं, संगति में तेरी पवित्र आत्मा में बढ़ूं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। पवित्र मुझे आमेन आमेन बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं। Hallelujah. Hallelujah. Oriana Shama. Oriana Rama. Oriana Rayana Raba. Oridna Yana Raba. पहाडाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून स्वीकारा त्याचं सामर्थ्य, कारण सामर्थ्याने तो तुम्हाला उभं करत आहे. त्यानं तुम्हाला काय दिलंय ते जाणून घ्या. होती ना या खराबाला शाकरी अंधाराबाला उराला सिकल्ला शराबा. आज ती सगळी अडखळणं तो काढून टाकत आहे. आज ती सगळी बंधनं तुटलीच जात आहे. जे आमच्या उत्तरांमध्ये आम्ही जे अडखळण आमचे शब्द नेगेटिव्ह शब्द ठेवलेले होते ते सगळे नेगेटिव्हिटी परमेश्वर आज काढून टाकत आहे. सगळे नकाराचे शब्द आमच्या जीवनातून, आमच्या घरातून, आमच्या कुटुंबातून, आमच्या चर्चमधून येशू परमेश्वर काढून टाकत आहे. येशूच्या नावात काढून टाकत आहे. आरोग्याचा शब्द परमेश्वर देत आहे. प्रॉस्पेरिटीचा शब्द परमेश्वर देत आहे. सामर्थ्याचा शब्द परमेश्वर देत आहे. शांतीचा शब्द परमेश्वर देत आहे. विजयाचा शब्द परमेश्वर देत आहे. आकाशात गरुड घेण्याचा शब्द परमेश्वर देत आहे. अशक्य गोष्टी शक्य करण्याचा शब्द परमेश्वर देत आहे. ओ यारा बाबा शगराबा, ओ यारा राबा यारा रायत नमः, ओ यारा रायराबा. जे जे येशूच्या नावात बोलाल, वचनानुसार जे जे बोलाल ते ते तुमच्या जीवनात घडणार आहे. ते चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला उठवत आहे, उठवत आहे. पुरुषांना आणि स्त्रियांना परमेश्वर उठवत आहे. ओरिखिला शकराबाला सिकराबाला ओरेला राहा राहा. थँक यू जीसस. परमेश्वर आम्ही तुझी
स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्याकडे मागितलं की कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नकोस, तर तू आमची भेट घे, तू आमच्याशी बोल. आणि तू आमची भेट घेतली, तू आमच्याशी बोलला आणि तुझा शब्द, जीवन बदलवणारा शब्द तू आम्हाला दिलास. तुझा शब्द कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे जात नाही. तो शब्द आज आम्ही ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पिता, पुत्र, पवित्र आत्मा येशूच्या नावात सील करतो, येशूच्या नावात. आणि त्याचं कार्य सुरू झालंय म्हणून जाहीर करतो, येशूच्या नावात. पिता, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, कुटुंबामध्ये आणि चर्चमध्ये ते कार्य तू सुरू केलंयस म्हणून आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावात. आणि आम्ही तुझे आभार मानतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.